पॅलिएटिव्ह केअर फक्त आणि फक्त कॅन्सर पेशंट्समध्ये रिस्ट्रिक्टेड नाही आहे. आपण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या ब्रँचमध्ये पण पॅलिएटिव्ह केअरला इन्व्हॉल्व्ह करतो आणि त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफवर काम करतो. पहिलं आम्ही विचार केला तर जे आपल्या ज्येष्ठ नागरिक आहे 65 प्लस जिरेट्रिक एज ग्रुप जे काय म्हणतो त्याला पण आपण पॅलिएटिव्ह केअर ला इन्व्हॉल्व्ह करतात. दुसरं आहे नेफ्रो पॅलिएटिव्ह केअर, जे पेशंटच्या किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि किडनीचं ट्रीटमेंट चालू आहे. कदाचित किडनीचं ट्रीटमेंट देऊन सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये सिम्पटम्स, त्यावेळेला पण रिफ्रॅक्टरी सिम्पटम्स असताना पॅलिएटिव्ह केअरला इन्व्हॉल्व्ह करतो. पीडियाट्रिक पॅलिएटिव्ह केअर म्हणजे लहान बाळाला जे काही क्रॉनिक डिसीजेस होतात, जसं की सेरेब्रल पाल्सी असू देत, जसं की स्टोरेज काहीतरी डिसऑर्डर्स असू देत, तसं मोठं एक क्रायटेरिया आहे. ते क्रायटेरियामध्ये पण काही सिम्पटम्स होते, त्या सिम्पटम्सला कव्हर करायला पॅलिएटिव्ह केअर फिजिशियनला इन्व्हॉल्व्ह केलं जातं. आणि राहिले कार्डियक पॅलिएटिव्ह केअर, ज्या पेशंटला स्ट्रोक होत आहेत, ज्या पेशंटचा पंपिंग ऍक्शन, हार्टचा इजेक्शन फ्रॅक्शन खूप कमी आहे, तरी सुद्धा त्यांना प्रॉब्लेम्स होत आहेत, त्या प्रॉब्लेम्सला कसं सॉल्व्ह करता येईल त्याला पण आपण पॅलिएटिव्ह केअरला इन्व्हॉल्व्ह करतो. हे नॉन ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर सोडून वेगळ्या वेगळ्या ब्रँचमध्ये पण पॅलिएटिव्ह केअरला आपल्याला इन्व्हॉल्व्ह केलं जातं. थँक्यू.